हा स्पॉट पंचनामा तो जागेवरून केलेला आहे. एक आम्ही तुम्हाला पण सांगितलेलं कुठे जायचं आहे ते. ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे. भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाहीये. मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं. मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या. त्या गावातल्या लोकांना त्रास होता का म्हणे, सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या. ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे. हा कचरा काय करणार? ह्या कचऱ्याला आग घालणार आणि सगळा दूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे नागरिक राहतात सावंतवाडीचे त्यांना त्रास होतोय, आरोग्याची समस्या उद्भवतात. त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या. आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांना सुद्धा आम्ही या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनं सुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. मला फक्त दाखवलेलं आहे हे सावंतवाडीचे सौंदर्य आहे का, हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून. आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना जो त्रास होता का म्हणे याची सुद्धा तजवीज करावी लागेल. आणि ती तजवीज झाल्यानंतरच तिकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात राहणारी लोक सुद्धा आमचीच आहेत. म्हणजे अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता का म्हणे. हे तुला दाखवलं, ही जागा सगळे व्याप्त झालेली आहे. ढिगावर ढीग चढवत आहेत. आज तुम्ही बघितलं ते आकडे आहेत ते बघा, हे बघा या सगळे कावळे जमले, या सगळ्या कोंबड्यांचे आतडे आहेत. ह्याचं काय प्रोसेस काय याची? ते इथे आणून टाकतात, काय प्रोसेसच होत नाहीये. वेंगुर्ला जाऊन बघा. दीपकभाई केसरकर असतील, सन्माननीय आमचे पालकमंत्री असतील, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा सावंतवाडी शहरासाठी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अरुणोदय दिनदर्शिका एकदा नक्की वापरून पहा. सोबत छोटी दिनदर्शिका अगदी मोफत. अरुणोदय दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध.